तेनालीरामाची गोष्ट. विजयनगरच्या राजवाडा हा भरलेला होता. राजदरबारात सर्व काही मंत्रीगण उपस्थित होते. तेनालीरामा देखील तिथे उपस्थित होता. सगळ्यांची कुजबूज चालू होती. तेनालीरामा ही विचारत होता. महाराज कृष्णदेवराय तिथे आल्यानंतर थोडे चिंतेत होते. त्याच एका मंत्र्याने विचारले, महाराज आज चिंतेत दिसत आहेत. महाराज म्हणाले, मी आज परीक्षा घ्यायचं ठरवलंय. तर महाराजांनी एक पत्र काढले आणि त्यांचा प्रश्न विचारू लागले मंत्र्यांना की 2 राजांमध्ये युद्ध झाले. एका राजाकडे जास्त हत्ती असले आणि एका राजाकडं घोडे जास्त असले, तर कोण जिंकणार बरं युद्ध? सगळे मंत्रीगण हे ऐकल्यानंतर चिंतेत पडले. काय असावं बरं या प्रश्नाचे उत्तर? तेनालीरामा हे विचार करू लागला. तेच तेनालीरामाच्या चेहऱ्यावर हास्य आलं आणि महाराजांनी लगेच विचारलं, उत्तर सापडलेलं दिसतं. तेनाली म्हणाला, हो. काय बरं या प्रश्नाचं उत्तर? तेनाली म्हणाला, युद्ध हे घोडा आहे ना हत्ती? ज्या राजाकडे सैन्य हुशार तो राजा जिंकणार युद्ध. राजाला उत्तर फार छान आवडले. राजाने तेनालीचा सत्कार केला. सोन्याच्या पात्रात सोन्याचे शिक्के देऊन तेनालीचा सत्कार करण्यात आला. तेच पात्र घेऊन तो घरी निघाला. सगळेजण त्याच्या कुतूहलाने बघत होते. आज तेनालीने शांततेने आणि संयमाने काम घेतले होते. तेच ते कोडे त्याने सोडवले होते. आपल्याला याच कथेतून हाच बोध घ्यायचा आहे मित्रांनो. तेच आपल्याला बुद्धिचातुर्याने आणि संयमाने मोठातला मोठा प्रश्न हा सोडवता येतो. तर संयमाने जास्तीत जास्त काम घ्यावे ह्या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते.